मुली प्रेमात असल्यावर कशा वागतात हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. मी एक बुक वाचलं होतं, मेन्स आर फ्रॉम मार्स, वुमन्स आर फ्रॉम व्हिनस. त्या पुस्तकात असं लिहिलं होतं की मुलगी जेव्हा प्रेमात पडते तेव्हा ती छोट्या छोट्या गोष्टींची खूप जास्त काळजी घेते आणि ती आपल्या आयुष्याची सगळी कहाणी आहे ती त्या मुलाला सांगते. आयुष्यामध्ये घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, दिवसभरात काय घडलं हे सगळं तिला नेहमी त्याला सांगायची उत्सुकता असते. एखादी गोष्ट समजा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होत असेल, भलेही ती किती का छोटी असं ना, ती नेहमी ती गोष्ट डिस्कस करते. तिला तिची जी इमोशनल स्पेस आहे ती एकदम क्लीन लागते. तिला कुठेही तिथे भांडणं नको, तिला कुठेही तिथे थोडी पण दरार नको, म्हणून ती नेहमी एका कॉन्व्हर्सेशन मध्ये असते आणि समोरच्या व्यक्तीला मी कसं अजून जास्त देऊ शकते. इव्हन ती स्वतःचे प्लॅन्स कॅन्सल करेल, ती तुमच्यासाठी चांगले कपडे विकत घेईल, ती तुम्हाला चांगले सजेस्ट करेल, ती तुम्हाला आयुष्यात कसं पुढे जायचं ह्या गोष्टींमध्ये ती नेहमी गाईड करत राहणार. जे ती तुमच्या डाऊट घेते ते बऱ्याच जणांना असं वाटतं की हे डाऊट्स आहेत की अरे तुम्हाला असं का विचारलंस की मी ह्या मुलीशी बोलतोय, किंवा तुम्हाला हे असं का विचारलंस की मी हे असं का करतोय, किंवा हे तुला का असं वाटतं की मी चीट करतोय. पण ते ऍक्च्युअलमध्ये ती तुमचा डाऊट नाही घेत, तर तिला जस्ट रिअश्युरन्स हवंय की तुम्ही तिच्या सोबत आहात, म्हणून ती त्या गोष्टी विचारते. कारण ऍट दी एंड एखाद्या प्रेमात पडलेल्या मुलीचा एकच गोल असतो की हे रिलेशन मी कसं जास्तीत जास्त चांगलं बनवेल आणि जास्तीत जास्त लॉंग टर्म पर्यंत टिकून ठेवेल.